निळवंडे कालव्यासाठी ज्यांनी कधी पाठपुरावा नाही केला, ते कुदळ मारत श्रेय घेत आहे. न केलेल्या विकास कामांचे श्रेय घेणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न सोडविल्यास तुमच्या कामाचे श्रेय सर्वत्र गुणगान करू. त्या कामाचे श्रेयही कोणीच घेणार नाही, अशी उपहासात्मक टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली. गणेगाव येथील नगर मनमाड रस्ता ते गणेगाव या 2,32,00,000 रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रभान कोबरणे हे होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, सदस्य सुरेशराव निसमे, नंदकुमार तनपुरे, महेश उदावंत, नरेंद्र शिंदे, संतोष आघाव, सचिन भिंगारदे, बाळासाहेब खुळे, चंद्रकांत टेके, बाळासाहेब कोबारणे, संदीप कदम, बापूराव कोबारणे, मनीषा कोबारणे, भरत कोबारणे, पोपट कोबारणे, रमेश कोबारणे, शुभम कोबारणे, पांडुरंग कोबारणे, अश्विन कोबारणे, ऋषिकेश कोबारणे, रोहिणी कोबारणे, मयुरी कोबारणे, शैलजा कोबारणे, आशा कोबारणे आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघा यावेळी बोलताना आमदार तनपुरे काय म्हणाले. मुळामध्ये या कामाचं पत्र मीच महाविकास आघाडीची सरकारची ही योजना आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 2 महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी आणलेली योजना आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस आमच्या सर्व आमदारांकडून कुठले रस्ते घ्यायचे आमदारांनी सुचवलेले रस्ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि नंतर जी कमिटी जिल्हा लेव्हलची असते त्या कमिटीमध्ये देखील मी होतो. त्यांनी त्याची पडताळणी करून पुढे पाठवलेले आहेत. ते माझं पत्र त्या ठिकाणी पत्राची एक हे आहे. त्याच्यामध्ये आपण इथं कॅमेरा घेतला तर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 100 गणेगाव रस्ता ग्रामापूर्ण हे जे हायलाइटेड आहे हे ज्या कामाचं नाव आहे, ही खाली माझी सही आहे, झेरॉक्स येत आहे इथं. आणि काय आहे, भारतीय जनता पक्षाचं खरं हे धोरण आहे की स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं की मीच केलं हे म्हणण्याचं हे त्यांची पहिल्यापासून स्वतः खरं. हे सरकार जर आमचं केलं नसतं तर वर्षभरापूर्वीच रस्ता झाला असता. पण हे दुर्दैवानं आमचं सरकार या भाजप सरकारने भाजपच्या पक्षांनी ज्या दुर्दैव पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तोडफोड करून आमचं सरकार घडवलं. जे खोके बिके काय ईडी बिडी लोक म्हणतात असं मला नाही माहिती पण त्या पद्धतीने खरं हे सरकार घालवलं आणि नवीन आलेल्या सरकारने ह्या कामाकडे दुर्लक्ष केलं. 8 महिन्यानंतर टेंडर पब्लिश झालं की लगेच झालं असतं आमचं सरकार असलं असतं तर. आणि टेंडर पब्लिश झाल्यानंतर देखील टेंडरला 1 महिना 2 महिन्यात वर्क ऑर्डर व्हायला पाहिजे. तब्बल 7 महिने लावले वर्क ऑर्डर द्यायला. रास्ता रोको केले मी. आणि मग काय कुठं लक्ष आहे, ज्यांना श्रेय घ्यायचं टेंडर तरी कमीत कमी 2 महिन्यात काढून घ्यायचं ना काय. मात्र ह्या सरकार भाजप सरकार आल्यामुळे खरं उशीर मात्र भाजपमुळे झाला. मात्र याला आमचं सरकार असं लवकर झालं असतं आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं श्रेय हे खरं तसं आमदारांच्या सूचनेवरनं हे काम होत असतात. बाकीचं कुणाचंही त्याच्यामध्ये खरं तसा काही विषय नसतो आणि त्या कमिटीमध्येच मी स्वतः मंत्री म्हणून होतो. यांनी उलट त्याच्यामध्ये थोडेफार काही आणखी बदल देखील केले नंतर. पण मात्र हे असं सगळं असताना कुणी श्रेय घ्यायचं काय घ्यायचं ते मला माहीत नाही. पण मात्र मी त्या ठिकाणी पत्र दिलं, मी पाठपुरावा केला, टेंडर लवकर व्हावं म्हणून देखील मी प्रयत्न केले आणि उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. न्यूज महाराष्ट्रकरिता राहुरी प्रतिनिधी अशोक मंडले.